नमस्कार मंडळी, मी रत्नाकर गायकवाड. मी आत्ता श्री क्षेत्र पैजारवाडी या ठिकाणी आहे आणि या ठिकाणी चिले महाराजांचं मंदिर आहे. तर हे मंदिर कासवाकृती बांधलेलं आहे आणि हेच या मंदिराचं खास वैशिष्ट्य आहे. आता सर्वत्र दत्त जयंती साजरी होते आणि त्यानिमित्त मंदिरामध्ये विविध कार्यक्रम साजरे केले जातात आणि या ठिकाणी बरेच भक्तमंडळ या ठिकाणी सेवा देत असतात. बरेच लोक या ठिकाणी येऊन आपली सेवा अर्पण करतात देवासाठी आणि चिले महाराजांचा महाप्रसाद या ठिकाणी खूप लोकांचा आवडता आहे. त्यामुळे आजचा विषय हा माझा खास करून चिले महाराजांचा महाप्रसाद कसा बनतो हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा खास करून प्रयत्न करणार आहे. तर मंडळी, या ठिकाणी बनवली जाणारी खीर ही वैशिष्ट्यपूर्ण असते आणि तिची चव ही अतिशय चवदार चविष्ट असते. त्यामुळे ही खीर कशी बनवली जाते, तसेच भात असेल किंवा भाजी असेल आणि आमटी असेल, ती कशा पद्धतीने बाकी बनवली जाते हे मी तुम्हाला खास करून ह्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर मंडळी, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि महत्त्वाचं म्हणजे चिले महाराजांच्या संबंधी तुमच्या काही आठवणी असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा इथं येऊन भेट देऊन हे मंदिर कसं आहे ते पाहून जावा. आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर इतरांनाही शेअर करा. आता या ठिकाणी नवीन कायला आहे आणि यामध्ये खीर बनवायचं चालू आहे आणि या अशा पद्धतीनं आता कायलीच्या खाली लाकडं घातलेली आहेत, जाळ लावलेला आहे आणि या ठिकाणी पूजन केलेलं आहे. अशा पद्धतीनं हार वगैरे घालून. आता याला बराच वेळ लागला ना? यामध्ये गुळ सोडलेला आहे, एक साधन तयार करायचं. आता काय म्हटला? ह्याच्यामध्ये गुळ सोडलेला आहे. गुळ सोडला, आता सुरुवात झाली. गुळाचं पाणी करायचं यामध्ये हा, आणि मग पाणी केल्यानंतर ह्याच्यामध्ये भरड ढकलणं. बरड म्हणजे आपलं काय काय साहित्य ना त्यामध्ये? गहू येणार, त्यामध्ये हा मसाला येतोय, हा मसाला येतोय, बर, हा मसाला आहे बघा. हा मसाला आहे ना. यामध्ये 150 किलो खीर तयार होणार. 150 किलोची खीर या पातेल्या तयार तयार होणार. भरपूर मोठी पातेले आहे ते. हो हो, चालतं. त्यात आपलं पातेलं घेणे, हे आपलं पातेलं सांगतो फुल खिरीचं. त्यात आपण आता मसाला लागणार, त्यानंतर आपण भरड्या टाकणार, त्यानंतर आपली खीर तयार होते. याच्यात खीर तयार होईल तसं आपण तसं हलवणार, आपण ओलात नेणार, तर आपली ती खीर एक पातेली तयार होते. आपली खीर अशी एक आणि वरती 2 आणि तिकडल्या साईडला एक 3, ही 4 पातेली आता 3 तयार आहेत. हे 4थं पातेली तयारी सुरुवात आहे. 600 किलो एकंदरीत 600 किलो खीर तयार होते. 700 किलो खीर तयार होते आपली. आणि आत गेलो की आपला राईस आणि आमटे आणि भाजी ते आत तयार होणार आपले. दादा आता हलवायला लागला काय? असं किती वेळ हलवत राहायचं काय? आता हे किती किलोचं आहे वगैरे काय? त्याचा 160 किलो आहे. 160 किलोचं हे पातेलं आहे. आता ही खीर बनवायला आपण घेतल्या. बर, किती वाजता बनवायला चालू केलंय तरी? 8:30ला चालू केलंय. अशी किती पातेली तयार असतात खिरीची तरी? 4 पातेली वर्षाला अशी असतात काय? बर बर. आणि खाली काय म्हणायचं आहे? स्टँडवर ठेवल्या. बर बर. आता हे पाणी कशाचं आहे म्हणायचं नेमकं? गुळाचं पाणी. हे गोड लागावं म्हणून. हा, पण तुम्ही किती लोक तरी प्रसाद बनवताय खीर? हा, तुम्ही किती लोक बनवताय तरी प्रसाद? वरती आणि काय चाललंय? वरती पण खीर आता चालू आहे बनवायला? बर बर. तुमचं नाव काय दादा? वसंत सिंग. गाव कुठलं? देवाळे गावातलीच आहे. आणि इथं तुम्ही सेवा देताय दरवर्षी प्रत्येक आमोशाला? अच्छा. ओम दत्त चिले. मंडळी, मी आता चिले महाराजांच्या मंदिराजवळ आलोय आणि संध्याकाळची साधारणपणे 9चं टायमिंग आहे आणि उद्या महाप्रसाद असणार आहे आणि त्यासाठीची ही खीर बनवली जात आहे. आणि ही खीर बनवण्यासाठी भरपूर वेळ लागतो आणि त्यासाठी आत्ताच त्यांनी खीर बनवायला चालू केलं आहे. आता काही मंडळी इथं सेवा द्यायला लागल्यात. दादा, हे पण खिरीचंच पातेलं आहे? आता हे आमटीचं पातेलं आहे. यात किती साधारणपणे बादल्या किंवा काय?
तरी 500 लिटर साधारणपणे यामध्ये आपली आमटी तयार होणार आहे. अशी आमटीची किती पातेली तयार होणार तरी? अशी आमटीची 2 पातेली तयार होणार आहेत. जसा हा महाप्रसाद तयार होणार आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. दादा मला एक सांगा, आता या आमटीचं पातेलं जे आहे ते एक पातेलं शिजायला तर किती वेळ जाते? त्याला तरी एक रातपुरी जमते. रातपुरी जाते एवढं पातेलं शिजायला? डाळ शिजायला लागते ना आधी. हा डाळ शिजायला लागते. फोडणी दिल्यानंतर वतायचं काय? बरं बरं. म्हणजे रात म्हणजे एक 7-8 तास? 8 तास लागते. 8 तास लागते म्हणजे भरपूर वेळ जातोय आमटी बनवायला. भरपूर वेळ लागतो. हा भरपूर वेळ जातो. डाळीचा अर्क उतरायला पाहिजे नाही का? हा अच्छा. डाळीचा अर्क त्या पाण्यात उतरावा लागतो तेव्हा त्याला चव येणार. इथला महाप्रसाद कायमच असा चवीला असतोय, त्यामुळं भरपूर लोक येतात महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी. आणि महत्वाचं म्हणजे तुम्ही आता मला समजलं की तुम्ही दरवर्षी इथं सेवा द्यायला येत आहे. ते तुमचं भाग्य किंवा चिले महाराजांची सेवा म्हणा तुमच्या हातून घडते, लोकांची सेवा घडते. 17 वर्ष पाहिजे चालू केली औदुंबरची. 17 वर्ष औदुंबरची चालेल होय. अच्छा. तर याला अशा पद्धतीनं विटा ठेवलेल्या आहेत आणि लाकडं घातलेली आहेत आणि जाळ मोठ्या प्रमाणात देण्यात आलेला आहे. हे सकाळपर्यंत आता एक काम चालणार आहे रात्रभर. मी थोड्या वेळानं तुम्हाला हा प्रसाद कसा बनवतात हे दाखवणार आहे. बरं दादा, आज जे कटिंग चालू आहे त्यामध्ये आता मला काहीतरी भाजीपाला वगैरे पण दिसतोय, नेमकं काय काय चाललंय ते? भातासाठी आपलं हे लागणार बीन्स, भातासाठी आणि आपलं कोबीज, फ्लावर. एवढं भातामध्ये मिक्स केल्या जातात भाज्या, त्यानंतर आपला भात तयार होणार. अच्छा. आणि वांग्याची सेपरेट भाजी आपली वांग्याची काय पद्धतीनं वांग्याची भाजी ठरलेला मेनू. अच्छा. मग ती नंतर करणार काय? नंतर ह्याच्यानंतर चिरार हा कटिंग सुरुवात आहे. आता कटिंग सुरुवात आहे. सकाळी खीर आणि भाजी हे आवडून घ्यायची. जास्त वेळ लागतो, तयारी करावी लागते. हा. आणि वांग हे आज कटिंग सुरू आहे. भाजीची तयारी आज कटिंगची सुरुवात आहे. अच्छा. दादा, तुमचं नाव काय? माझं नाव किरण पिंजरे. मी राहायला हनुमंतवाडीचा. कोल्हापूरवरून? कोल्हापूर शिंगणापूर हनुमंतवाडी. सेवेसाठी आलोय इथं. चालतंय. तर मंडळी, उद्याच्या महाप्रसादाची तयारी चालू झाली इथं. या ठिकाणी भाजी कटिंग पण चालू झाले. या ठिकाणी बऱ्याच मावशी या ठिकाणी काम करत आहेत. या ठिकाणी वांगा आहे, टोमॅटो सुद्धा आहे. उद्याच्या महाप्रसादामध्ये काय काय असणार आता या ठिकाणी कांदा सुद्धा सुकून ठेवलेला आहे. या ठिकाणी गाजर आहे, वांगे जास्त करून या ठिकाणी आपल्याला भेटतंय. आता या वरच्या मजल्यावर सुद्धा महाप्रसाद बनवण्याचं काम चालू आहे. दादा, हे काय करायला लागला? हे खीर करायचं. खीर. मग त्याच्यासाठी हा गहू घ्यायला लागलाय काय? गहू. बरं. ते आता किती बादल्या तुम्ही त्यात ओतणार काय? किलोवर आहे. 80 किलो. 80 किलो. 90 किलो. दादा, तुमचं नाव काय? शंभराव माने. तर आता या ठिकाणी महाप्रसाद बनवायचं काम चालू आहे. आता जे खीर बनवायला घेतली आहे त्या पातेल्यामध्ये साधारणपणे किती किलोची खीर होणार त्यामध्ये? एका पातेला 90 किलोची. मग त्यामध्ये आता गहू किती ओतला म्हटला तुम्ही? 90 किलो. आणि बरं, बाकीचं आणखी काय काय त्यामध्ये तुम्ही साहित्य वापरताय? खजूर, खारीक, बदाम. पिस्ता. आणखी काय काय? एवढंच काय? मग त्यापासून ती खीर तयार होणार. बरं, साधारणपणे ही खीर तयार व्हायला किती वेळ लागतो तरी? 2 तास लागणार. बरं, अशी किती पातेली? ही 2 पातेल्याची खीर खाली वेगळी, खाली आणि वेगळी. खालच्याला वेगळं. खाली जास्त आहे. खाली साधारणतः 150 किलो, 300 किलो. 300 किलो. टोटल एकूण किती किलो? 500 किलोची खीर उद्याच्यासाठी बनवली जाणार आहे आजच्या रात्री. तर त्यासाठी तुम्ही आता किती लोक तरी लागताय तरी? आता ही एवढी माणसं आहेत. खाली मला वाटतं डबल खाली आहे. आता साधारणपणे इथं 10 लोक धरले आणि खाली 15. 25 आहेत. म्हणजे निदान खिरीसाठी तरी 25 लोक या ठिकाणी राबतात. हा. तर मंडळी, या खिरीला अशा पद्धतीनं हलवायला लागते वारंवार.
खालून वर असं जोरात टाकत आहोत. लागून चालत नाही. हा म्हणजे खाली ते हा वार येते करपलेला तो वास होतो त्यामुळं असं हलवत राहावं लागतं. हे या खिरी मागचं वैशिष्ट्य आहे. खीर करपू देऊन चालत नाही त्यासाठी असं वारंवार हलवावं लागतं. हां आळस करून चालत नाही. काय म्हणला? हां म्हणजे घाण असते ती बाजूला काढता येते. मळी गुळात मळे असते ते या ठिकाणी काम चालू आहे बाहेर काढायचं. म्हणजे जो अनावश्यक भाग असतो तो काढला जातो. म्हणजे वरचा पांढरा तवंग आहे तो मळीच आहे काय? हा वरचा पांढरा तवंग आहे तो मळीच आहे आणि तो भाग आता सध्या बाहेर काढला जातो. बरं दादा या ठिकाणी आता हे आमटीचं पातेल ना? तर यामध्ये किती आमटी तयार होणार काय? बादल्या किंवा काय? 4 ते 5 लोकांची आमटी तयार होणार आहे. 60 किलो डाळ टाकलेली आहे. 60 किलो डाळ टाकलेली आहे. 4 ते 5 लोकांची आमटी यामध्ये तयार होणार. 4 ते 5,000 लोकांसाठी जी आमटी तयार होणार. बरं अशी किती पातेले आमटी होणार म्हटला तुम्ही? 3 पातेल तयार होणार. 3 पातेल्यामध्ये उद्याच्या लोकांच्यासाठी आमटी तयार होणार आहे. अच्छा अच्छा. बरं या आमटीमध्ये आणखी काय तुम्ही मिक्स करताय काय? मसाला येणार. डाळ शिजली की याला फोडणी असते. बर चटणी मसाला हा. हे फोडणी दिली की आमटी तयार होते. हां बरं आता ही एक आता डाळ शिजवून घ्यायची जाते. हां ही तयारी सुरुवात आहे. डाळ शिजल्यानंतर याला फोडणी येते. ही फोडणी याच्यामध्ये मारली की आमटी तयार होते. बरं आता 3 ही पातेली आहेत. हां आमटी तयार व्हायला किती वेळ लागणार तरी? आता डाळ शिजायला आता हे 50% आले. 50% तयार झाले. 50% आलेले आहे डाळ. हां 50% डाळ पूर्ण फुटल्यानंतर ना त्याला आमटीची फोडणी द्यायची हां आणि यात होत आहे. होत आहे. आता या ठिकाणी हे सगळं बनवण्यासाठी पाणी लागतंय आणि ते गरम असं करून ठेवलेलं आहे. मोठी पातेली आहेत या ठिकाणी. भली मोठी पातेली आहे ती मला मी दाखवतो या ठिकाणी. हे बघा खाली स्टँड पण मोठ्या प्रमाणात आहे. बरं समजा आता ह्यातलं एखादी भाजी संपली किंवा आमटी संपली तर परत उद्या बनवताय? भाजी आमटी खीर हे बनवतच राहत चालू जात आहे. हां हां म्हणजे दिवस चालू 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 अच्छा अच्छा. म्हणजे संपलं की एक पातेल परत बनवायला परत घ्यायचं. चालू 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 अच्छा. आता या ठिकाणी शिमला मिरच भरपूर प्रमाणात अशी कटिंग करून ठेवलेली आहे. दालचिनी लवंग बरं ही दालचिनी लवंग दालचिनी बदाम फूल मसाला वेलची हां वेलची आणि शहाजिरी. बरं आता हे आपल्याला हे वाटाणं भातासाठी वापरणार काय? हे दालचिनी बदाम फूल यांची भुक्ती केली. म्हणजे पावडर पावडर अच्छा अच्छा. तो बिर्याणी मसाला. हा बिर्याणी मसाला. तो बिर्याणी मसाला. हां हे ढबू मिरची हां शिमला मिरची शिमला मिरची फ्लावर भातासाठी फ्लावर सुद्धा या ठिकाणी कटिंग करून ठेवलेला आहे. आता उद्याच्या महाप्रसादासाठी महत्त्वाचा म्हणजे तांदूळ लागतोय. तो तांदूळ सुद्धा या ठिकाणी आणलेला आहे. आणि आता मी तुम्हाला हे गोणी दाखवतो गती राईस म्हणून हा भात आहे. तर ट्रॅडिशनल राईस गती JSR राईस अशी या ठिकाणी पोत्यांची थप्पी लागली आहे. याची खालच्या मजल्यावर सुद्धा अशीच पोत्यांची थप्पी आणून ठेवलेली आहे. आणखी एक महत्त्वाचा भाग म्हणजे उद्याच्या महाप्रसादासाठी ज्या प्लेट्स लागतात आता त्या प्लेट्ससुद्धा या ठिकाणी स्वच्छ करून ठेवलेल्या आहेत. मला आता या ठिकाणी धावतो असे करंट असते त्याच्या पद्धतीनं या ठिकाणी लावून ठेवलेले आहेत. भरपूर प्रमाणात या ठिकाणी प्लेट अशा आणून ठेवलेल्या आहेत. तर मी प्रत्येक गोष्ट यामध्ये मागोवा घेणार आहे. त्यामुळं जास्तीत जास्त कोणताही भाग चुकणार नाही याची मी जास्त करून खबरदारी घेऊनच हा व्हिडिओ पुढं बनवत जाणार आहे. मंडळी या ठिकाणी 3 पातेल्यामध्ये महाप्रसाद तयार होतोय आणि ही 3 लोकं अशी जोरदार मेहनत घेत आहेत उद्याचा महाप्रसाद चांगला व्हावा. आणि या बांध्यामध्ये जे काय टाकलं आहे त्याला असं सारखं हलवत राहावं लागतं. त्यासाठी विशेष परिश्रम घ्यावं लागतं. एक झाला की दुसरा झाला की तिसरा आणि एकामेकाला सोबत घेत अशी या लोकांचं काम चालू आहे. आता तुमचं नाव काय? माझं नाव मुकुंद दत्तात्रय चव्हाण. बरं आता ह्या ठिकाणी भाजी कटिंगचं वगैरे काम चालू आहे. होय. बरं ही भाजी कुठून आणली जाते किंवा काय? ही कोल्हापुरातनं मार्केट यार्डातनं आणली गेली जाते. कोल्हापूर मार्केट यार्डामधून. होय. हां
शाहू मार्केटमधून जाऊन आणले आहेत ते हम्म. आणि खूप लागते भाजी. हा साधारणपणे कुठली कुठली भाजी किती प्रमाणात लागते काय तुम्हाला माहिती आहे? चांगली भाजी वांगी, हा फ्लावर, बर वांगी काही तर आपल्याला ह्या मोठ्या कार्यक्रमाला 250 ते 300 किलो लागतात. वांगी 250 ते 300 किलो लागतात. 300 किलो लागतात. हा व बटाटा बटाटा 100-200 किलो लागतो. ढबू मिरची, हा डबू मी बघितले हा. डबू मिरची पण कटिंग करून ठेवलेली दिसली हा. मला. आणि कांदे, असं एक त्याचं ते बजेटच असतं. हा एक 200, 150, 200 किलोचं अशा प्रमाणात अशा प्रमाणात तेवढं मटेरियल लागते. हा. कारण हा फार मोठा कार्यक्रम असतो. बरोबर बरोबर. त्याच्यामुळे हे आत्तापर्यंत चाललेलं आहे. हम्म. आणि शेवेत म्हटलं तर त्यात काही नुकसान होऊ शकत नाही. हा बरोबर. म्हणजे नुकसानीची खराब दक्षता घेऊनच केली गेलं हा, जातं. नियोजन माणसाचं काटेकोरपणे केलं बाहेरचं जातं. वातावरण बघून हा. आपल्याकडे पब्लिक किती येणार आहे हा. आणि त्याच्यावर आपण कसं करायला पाहिजे हम्म. अशा पद्धतीने ते सगळं चालू असते. बरोबर. मग बरेच भक्त मोफत देतात. अच्छा अच्छा म्हणजे उद्या महाप्रसाद आहे म्हटल्यावर काही भक्तगण असतात होय होय. स्वेच्छेनं असा महाप्रसादासाठी हो. आता का आमच्या असं एक मुद्दा असं उचलतात. मार्केट यार्डमध्ये एक आमचे एक कांदेकर म्हणून हे आहेत, चिले महाराजांचे चिले भक्त. महाराजांचे भक्तच आहेत. हम्म. पाहिजे तेवढं मटेरियल देतात. अरे बापरे पाहिजे तेवढं. पाहिजे ते काय पाहिजे ते मागान घेऊन जा. हा नाही म्हणत नाही. नाही 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 काय पाहिजे असेल हा जिथं जे काय अवेलेबल नसेल हा. ती तिन्ही ती तयार कुणाकडे मिळते त्याच्याकडनं लगेच हे करून देतात. आनंद येणार. आणून द्या. एवढे चिले महाराजांचे भक्त देवासाठी काही करायचं आहे. हो हो. अच्छा आणि हाय सगळं देवांच्या कृपेनं चांगलं चाललं. सगळ्यांचं सगळं अतिशय चांगलं म्हणायचं. हा त्यांच्याकडे आम्ही आलो आणि आमच्याकडे तुमच्याबद्दलची चांगली माणसं भेटली. हा त्यांचे आमची एकमेकाची मुलाखत झाली आणि एक आनंद मिळत जातात. हा ह्या भक्ताची महाराजांची सेवा म्हणजे फार मोठी वेगळ्या पद्धतीची आहे. बरोबर आहे. काय हे फार म्हणजे आई वडिलांच्या पेक्षा सुद्धा ती सेवा फार मोठी. मोठी आई वडील तर आईतच आहे आहेतच आहे. पण ती ह्या सेवेत असल्यामुळं आत्ता ह्या वयात अनेक लोक चांगली भेटतात आणि आपले त्याचे मार्गदर्शन त्याला सुरक्षित मिळते. हम्म. हेच खरं आहे. हे ढबू मिरची आहे. हा वेगळा प्रकार दिसते रंगीत आहे. रंगीत आहे. हे ह्याच्यामध्ये ते तयार केले गेले जाते कशामध्ये? जमिनीमध्येच. हा. पण ते त्याला काय तर म्हणतात ते काय तर मला लक्षात येत नाही. बरं. ते मित्र आहेत ते येऊन प्रत्येक कार्यक्रमाला येऊन हे देतात. असं काहीतरी देऊन जातात. देऊन जातात. हा. आणि ह्याची आता ऑल लेवलला कंपनी ह्याच्यामध्ये मार्केट यार्डमध्ये हा 250 ते 300 रुपये किलो जाते. भरपूर महागाई मग 250 ते 300 म्हणजे अगदीच. हो हो. आहे. अशा पद्धतीचं आहे. हे कुणालाही वाटत नाही की हे प्लॅस्टिकचं आहे काय काय हा हा कुणाला. मला पण तसंच दिसायला लागलंय ते पिवळा आहे ते काय तर प्लास्टिक सारखंच दिसतंय. वेगवेगळं इथं बघायला मिळणार आणि वेगवेगळं खायला मिळणार. हा उद्या जर आम्हाला हे तुम्हाला कामाला खायला घालणार. हा. मावशी तुमचं नाव काय? लक्ष्मी विष्णू पाटील कुठून आलात तुम्ही? कळंबा. कळंब्यासनं इकडं आता चिले महाराज पैजारवाडीला आलाय. बरं आता इथं या ठिकाणी तुम्ही येऊन काय काय काम केलं तरी? काय चिराचिरी केली, हा. जरा भाताकडे जाऊन आलो, खिरीकडे जाऊन आलो. बर चिराचिरी म्हणजे काय काय केलं नाही? कांदा, बटाटा, हा परत वांगी, वांगी कोथिंबीर, हा. पुदिना बरं असं सगळं तुम्ही चिरून द्यायचं हम्म. वर पोरांना कामाला. बर बर तुम्ही दरवर्षी असं येता का? मी प्रत्येक महिन्याला असतो. प्रत्येक महिन्याला? प्रत्येक आमोशाला येतात? आश्चर्य आहे की मावशीचं. प्रत्येक आमोशाला येतात म्हटलं. 86 पासून ते हा 77 पर्यंत देवांच्या संकट देवाच्या सेवेत आहे तुम्ही. 77 ते 86 पर्यंत. बर बरं तुम्हाला असे चिले महाराज काय भावले की बाबा त्यामुळे तुम्ही आता इथं येत आहे? चिले महाराजांच्या बरोबरचा तुमचा अनुभव काय आहे नेमका? आता ते सगळं बाबा सगळं काम राहील. महाराजचा अनुभव काय भरपूर आहे मला. हा देवाच्या म्हणजे कृपेनं सगळं भरपूर. सगळं आहे, सगळं ते देवांचंच आहे आमचं. हा आमचं काय नाही बघा. हम्म. शरीर पण देवानेच दिले. काय कधी आजार पण नाही, कधी काय नाही. हा ते सगळं म्हणजे देवांच्या मुळे सगळं घडलेलं आहे. अच्छा अच्छा अच्छा. आम्ही दोघं नवरा बायको त्या सानिध्यात आहेत. आमची 4 मुलं बी त्यातच आहेत. हम्म. 2 मुलगा आहे, 2 मुली आहेत. हम्म. दोघं साखर कारखान्याला आहेत. हम्म. माझी सुनबाई पण या व्यवसायातच पडली आहे. हम्म. आमचा म्हणजे 12 महिन्याचा योग धंदा मोठा आहे बरं. आमचा. कॅटरिंगचा देवाने दिला आम्हाला हा चिले महाराज. त्यामुळे इथं तुम्ही सेवा त्यामुळे द्यायला आमच्या सेवेला सुरुवातच आम्ही केली हम्म. महाराजांची प्रसादाची. होय. हम्म.
देव गेल्यापासून 86 पासून आम्ही ते आतापर्यंत आहे. किती वर्ष झाले म्हटलं? 86 86 पासून तुम्ही इकडे येत आहे नाही 77 पासून मी देवांच्या संकट आहे. होय 77 ते 86 पर्यंत देवांचं संकट होतं. संकट होता. दोघं नवरा बायको चिले महाराजांना तुम्ही जवळून पाहिलेला आहे. जवळून म्हणजे त्यांनीच आम्हाला सगळं दिलंय म्हटल्यावर हा आम्ही दोघं नवरा बायको, आमची 4 मुलं, आमचं कुटुंबच सगळं महाराजांच्याकडे होतं. सगळं सगळं दीर बीर नंदा बिंदा सगळं आई हा. वडील सगळे सगळे चिले महाराजांचे असं सेवेत आहे. त्याच्यामुळे आम्ही या महाराजांनी जीव धंदा पण दिलाय आम्हाला. हा चिले आम्हाला महाराज काय माहित नव्हतं बाबा, या धंद्यातलं तुम्हाला काय माहित नाही. काहीही माहित नव्हतं. हा सगळं महाराजांनी दिलं. घर दिलं, मुलं दिली, शाद दिलं, प्लॉटिंग दिलं, सगळं दिलं देवाने. काही कमी पडलं नाही. काही कमी पडायला नाही. त्यांच्या आशीर्वादाने आम्हाला भरपूर म्हणजे सगळ्यापेक्षा देवांचा आशीर्वाद जास्त आहे. तर मंडळी या पातेल्यामधली सर्व भरण आता या पातेल्यामध्ये ओतायचं काम चालू आहे. आणि यापासूनच आपल्याला जी महाप्रसादाची खीर जी असते ती खीर यामध्ये आता तयार होणार आहे. महाप्रसाद कसा बनतोय हे बघता बघता मला सुद्धा या ठिकाणी सेवा करण्याची संधी मिळाली आणि मी सुद्धा या ठिकाणी खीर तयार करण्यासाठी या लोकांना जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न केला. तर दादा आता हे नवीन पातेला आहे, त्याच्यात आता काय बनवाय घेतलाय तुम्ही? मसाले भात. तर आता यामध्ये काय काय टाकलंय तरी यात? लवंग, दालचिनी, बदाम, बिर्याणी मसाल्याचं हे टाकलं. हां बर एवढं टाकलं. फ्लावर पण यात टाकताय? बर बर. तर मंडळी आता या ठिकाणी फ्लावर कटिंग केलेलं आहे. तो आता भातामध्ये टाकणार ना दादा? हा, तर भातामध्ये टाकण्यासाठी हा फ्लावर घेतला जात आहे. तर मंडळी या ठिकाणी 3 ते 4 ठिकाणी महाप्रसाद बनवण्याचं काम एकाच वेळी चालू आहे. काही ठिकाणी भात बनवण्याचं काम चालू आहे, तर काही ठिकाणी खीर, तर काही ठिकाणी भाजी, तर काही ठिकाणी आमटी या ठिकाणी बनवण्याचं काम चालू आहे. आता या ठिकाणी भात बनवायला घेतलेला आहे. मला एकाच ठिकाणी वेळेला 2-4 ठिकाणी जाऊन असं हा व्हिडिओ शूट करावा लागतोय. ठेवण्यात आलेलं आहे. आता ही शेगडी पेटवण्याचं काम चालू आहे. या ठिकाणी पेट घेतलेला आहे. तर आता या ठिकाणी कांदा भाजायचं काम चालू झालं आहे. त्यामध्ये मसाला सुद्धा टाकण्यात येत आहे. हां आणि आता कढीपत्ता यामध्ये थोडा टाकण्यात आला आहे. आलं लसूण काय पेस्ट हे काय गाजर टाकलं ना? फ्लावर हां हे काय आहे? पुदिना. हां पुदिना बरोबर. आता हे काय? कोथिंबीर. हे भरपूर आयटम आहे त्यामध्ये. हां बारीक सारे तेव्हा कुठं हा मसाले भात तयार होतोय. तर मंडळी आता ही खीर जवळपास तयार होत आलेली आहे बरोबर ना? बरोबर आहे. हां अजून किती वेळ लागणार तरी ही खीर तयार व्हायला? आणि काय अर्धा तास. अजून अर्धा तास. पण खीर पूर्णपणे तयार झाली आहे कसं ओळखायचं काय साधारणपणे? ती शिजती असते, शिजलेली आपल्याला दिसते अशी. बर ती अशी धरली तेव्हा ही अशी. हां ना हां
अशी धरली बरं. तयार झाली म्हणायची. नेमकं काय बारीक झालेली असे असते गव्हाचं असते ती. हा तेच की गहू एकदम पातळ झालेलं असते. एका गव्हाचे 2 तुकडे केलेले असतात. हा. ही अशी बारीक धरली की ती बारीक होते अशी. एका गव्हाचं 2 तुकडं झालं पाहिजे. हा, झालं पाहिजे. हा म्हणजे हाताने सहज हा, आणि 1 किलोला 1.5 किलो गुळ. एका किलोला 1.5 किलो गुळ. हा तेव्हा ती गोड होती. हा म्हणजे त्याचं प्रमाण असं ठरलेलं आहे. प्रमाण ठरलेलं आहे. हा. तर खिरीचं अशा पद्धतीचं प्रमाण असतंय तेव्हा कुठं त्याला चव चांगली येते. पावडर, खसखस, बडीशापू. बडीशेप पण टाकते बडीशापू पण टाकतात. बर हिरवळ वेलदोड, हा जायफळ. जायफळ हा, हे सगळं वापरलेलं असतं. काजू बी, तूप. काजू बी तूप हे सगळं इथं वापरलं असतं याला. त्यामुळे चव येते त्याला. चवी. हा. तर मंडळी मोठं पातेलं आहे याच्यामध्ये असं पाणी तापून ठेवलेलं आहे. यावेळेला भात करायचं असेल किंवा आमटी करायचं असेल त्याच्यासाठी असं पाणी तापून ठेवलेलं उपयोग पडते. म्हणजे तेवढं पुढचं जे काय पदार्थ बनवायचा आहे तो शिजायला लवकर बरं पडते. तर मंडळी या ठिकाणी मी तुम्हाला परत एकदा जातो. 1 2 हे सुद्धा खिरीचं पातेलं आहे. ते पाणी आहे त्यामध्ये पाणी आहे. हे 3रं भांडं, ते 4थं, 5वं, 6वं, 7वं, 8वं या ठिकाणी अशी मोठमोठी 8 पातेल्या सध्या आहेत. तर दादा हे आता पाणी किती सोडणार तरी साधारणपणे? हा या लेवलपर्यंत तुम्ही पाणी सोडणार काय? म्हणजे तेवढ्या मध्ये तो भात तयार होणार. हे आता खीर तयार झालेली आहे का दादा? हा, तयार झालेली. बरं आता हिला काय करणार आहे तुम्ही? आता हिला एक शेवटचा हात देणार आम्ही. आता शेवटचं हात देणार म्हणजे हलवून घेणार आता तुम्ही? हलवून घेणार. बर बर. इकडं डाळीला ठेवलेला आहे म्हणजे ते आमटीसाठी? आमटीसाठी. बर बर. तर आता ही मंडळी खीर जवळपास तयार होत आलेली आहे. हे 3रं पातेलं आहे बघा. हे 3रं पातेलं. हा, 170 किलो शिजते आपण एवढ्यामध्ये. 170 किलो यामध्ये खीर शिजणार. अशी. अच्छा अच्छा. काही ठिकाणी 160 180 असं पण मी ऐकलं. हा, असं चालू आहे. हा आता शेवटचा हात मारायचं काम चालू केलं याने. अगदी तळापासून ही खीर हलवायला लागते. बरं तळापासून हलवल्याचा फायदा काय दादा? म्हणलं, तळापासून खीर हलवल्याचा फायदा काय? खीर गटकर राहत नाहीत खाली. गटकर आहेत नाही. हा, अच्छा अच्छा. खीर उमालती. उमालती. हा ही फावडं त्यासाठी काय? हा, फावडं त्यासाठी जाईल. गटकं फोडायचं. गटकं फोडायला. काय झालं? जेवण करताना असं फावडं वापरते ते मी आज पहिल्यांदाच बघायला लागलोय. हा, हे खिरीसाठी असते बघा हे. खिरीसाठी असते का? हा. याच्यामुळे खीर गट्टली जाते. हा. बरं दादा आता मला या ठिकाणी एक विचारायचं होतं. आता तुम्ही आचारी लोक किती आहे तरी साधारणपणे? आता आम्ही बघा साधारण वरती भात करायचं चालू आहे, आमटी करायचं चालू आहे, खीर करायचं चालू आहे, परत भाजी करायचं चालू आहे. मग एकूण किती जण आचार्य आम्ही आहेत? आता सध्या 20 जण आहेत. 20 जण लोक या महाप्रसादासाठी लाभत आहेत. 20 लोक आहेत. अच्छा अच्छा. म्हणजे आता रातभर तुमची या महाप्रसाद तयार करण्यात जाणार. जाणार. हा आता या ठिकाणी खीर थोड्या प्रमाणात दुसऱ्या पातेल्यात काढायचं काम चालू आहे. एक झाकण घ्या पाहिजे. गोट्या झाकण आणायचं. खालचं पातेलं थोडं कमी दिसतं. पातेला अडील नाही कारण बादली असं हेच करून घेतलं नाही तयारी सेट. नाही बाकी साहेब ही 65-70 झालं का नाही काढायला लागतं. तिथं पण वाढ होता लावल्या पाण्याची. लागणार साहजिकच आहे बरोबर. तर ही मंडळी आता खीर तयार झालेली आहे खाण्यासाठी. आणि आता ही खीर आता झाकून ठेवण्यात येणार आहे. आणि आता ही आता सकाळी बहुतेक उघडते. बरं आता दादा या ठिकाणी हे खिरीचं पातेलं आता कायल जी आहे ती तयार झालेली आहे.
बरं ह्यामध्ये तयार झाले आहे कसं ओळखायचं आणि ही चव नेहमीप्रमाणे कसं येते हे तुम्ही कसं ठरवताय किंवा काय? गुळावर आणि ह्याच्यावरती आमचं पाण्याचं जजमेंट असते त्या ह्याच्यावर. गुळाचं आणि पाण्याचं जजमेंट तुम्हाला असतंय, त्याच्यावर तुम्ही ही खीर चांगली तयार झाली असं तुम्ही हां, किलो 1.5 किलो गुळ असतो. हां असं आहे. होय काय? बरं आता हे एवढं मोठं पातेलं किंवा खायला जे म्हणताय तुम्ही त्याला किती वेळ गेला तरी साधारणपणे? तर याला 3 तास जाते ते 3 तास एका खायला तयार व्हायला 3 तास लागतात व्यवस्थित. म्हणजे भरपूर झटायला लागते. हां, झटायला लागते. हां एकसारखं हलवत राहायला लागते. हलवत राहायला मी लागते. आता बराच वेळपासून बघतोय प्रत्येक पातेला असं दोघं तिघं इकडून असं पाळीपाळीनं हलवा लागते. पाळीनं हलवायला लागते तेव्हा कुठे ही खीर तयार होते. तयार होते. अच्छा बरं दादा हे पाणी तुम्ही कशासाठी गरम करून ठेवताय किंवा काय? गरम हे स्वयंपाकासाठी भातासाठी आता हे तयार करायला चालू आहे पाणी. बर तर भात जलद होतो तयार. उकळीचं पाणी तयार बसलं की भर भाताचं आदन लवकर येते. त्याच्यासाठी हे पाणी गरम करायचं. पाणी गरम झालं की जेवण तुमचं लवकर जलद तयार होतं. मग कुठलंही असून ते जेवण ते कुठलंही असू दे पाणी जेवण. गरम असलं की पाणी गरम असते. पाणी महत्वाचं. पाणी महत्वाचं आहे. बरोबर. तर खीर असो आमटी असो भाजी असो हे पाणी वापरायचं. गरम अच्छा, पाणी. भात सगळ्याला. सगळ्या हा सगळा भाताचा मसाला काय? हा भाताचा मसाला आहे जरा. हा बरं भाताला मसाल्यामध्ये नेमकं काय काय असते तरी? हा एव्हरेस्ट बिर्याणी मसाला आहे. एव्हरेस्ट बिर्याणी मसाला. हा त्याच्यात सांबार मसाला पण आहे. सांबार मसाला, भाजी मसाला सब्जी मसाला पण आहे. भाजी मसाला किंवा सब्जी मसाला. हिंग पावडर ही आमटीला वापरावी. आमटी भाजीला. हिंग पावडर, ही गोडा मसाला. गोडा मसाला. हा. आणि हे काय जिरा पावडर. जिरा पावडर ती कशात घालतात तरी? धना पावडर भाताला वगैरे सगळ्या जेवणाला आमटीला भाजीला सगळ्याला. चालतंय. आणि ही तिखट काय? हा काश्मीरी मिरची पावडर. काश्मीरी मिरची पावडर आणि हे आमचूल आमटीसाठी. आमटीसाठी. मसाला आलं लसूण आणि हा गोडा मसाला एव्हरेस्ट बिर्याणी मसाला असा आहे. हा खडा मसाला म्हणा. हा खडा मसाला याच्यात लवंग दालचीन हे असं बारीक मोडून ठेवायचं का? सगळं असते. बदाम फूल वगैरे सगळं असते. बदाम फूल पण येते. सगळे सगळे येते लवंग दालचिनी बदाम बारीक कर. आता हे सगळं मसाला एकत्र केलं जात आहे या ठिकाणी. ठीक आहे. लिंबू टाकायला कुठला धना ही निळी आहे ज्याची जिरा पावडर. जिरा पावडर लिंबू टाक नाही सगळी टाकायचं. निम्मा म्हणलं ना. पप्पा सगळं टाकायचं का निंबू? सुरी कुठे आहे? सुरी बाहेर हे किती भरणे आहेत? 2 आहेत का? ही पण टाकायची. आमची बघते ती हे असं नको एकान टाकायचं. आता या ठिकाणी ह्या तांदूळ गरम केलेला मसाल्याचं पाणी आहे त्यामध्ये ओतला जात आहे. हे दुसरं होत आहे किंवा फरी म्हणता येईल आपल्याला. तर आणखी एक फरी या ठिकाणी ओतायला त्यांनी घेतलेली आहे. किती किलोची फरी असते दादा? हा किती किलो म्हणता ही फरी? 26. तर मंडळी हा आता भात पूर्णपणे तयार झालेला आहे. तुम्ही आता बघू शकता याच्यावरचं झाकण काढलंय आणि आता हे पलटी मारायचं काम चालू आहे.
हे बघा, याला अशी ताकद लावायला लागते. पूर्ण खालून घ्यावं लागतोय, तेव्हा कुठं हे भात चांगल्या पद्धतीनं राहतोय. दुसरी जरा मारा त्या साईडने. बरे असं हलवून का ठेवायचं म्हणायचं? काय राहिला अजून काय थोडंफार राहिलं असलं तरी शिजून जाणार काय? आता मुलाला हा भात मुरायला लागलाय. हे वाफेवर ते आता वाफेवर ठेवायचा. बर. हे वाफेवर ठेवायचं हा. आणि दम द्यायचा त्याला. काय द्यायचं? बारीक चिमणी लावायची आणि चिमणीवरती ठेवायचा म्हणजे भात उमलतोय. हा हा हा. आता ह्याला किती वेळ लागणार तरी? आपल्याला आणि 15 मिनिटं. 15 मिनिटं. त्यानं 15 मिनिटं झाला. हा. 15 मिनिटं देते. आता ही भाजी तयार झाली काय मामा? नाही. आता या मसाला टाकलाय नाही. हा आता ही शिजली आहे भाजी, अजून मसाला यायला टाकलायचा. हा. ते आता शिजवून घेतल्या. हा, ही भाजी आता शिजवून घेतली काय? बरं. आता या भाजीमध्ये काय काय आहे रे? त्यामध्ये बटाटा, वांगी, टॅमॅटो. हा. तेल घे. तेल घे. तेल होतं त्यातलं घे. हे कर. तर मंडळी या ठिकाणी बघू शकताय, महाप्रसाद मोठ्या प्रमाणात आता तयार झालेला आहे आणि सकाळचे 7 वाजून गेल्यात आणि आता जवळपास बराचसा महाप्रसाद या ठिकाणी तयार आहे. आता फक्त या ठिकाणी भाजी राहिली आहे, ती पण आता बऱ्यापैकी शिजवलेली आहे आणि असे 3 ठिकाणी महाप्रसाद केला जातोय. आता हे मसाला आलेला आहे. यापासून आता भाजी बनवण्याचं काम चालणार आहे इथून पुढं. हे दादा पाणीमध्ये हळूहळू होत आहे का? तर आता हे मसाला म्हणजे नेमकं काय काय आहे मामा याच्यात? आलं, लसूण, कोथिंबीर, तीळ, खोबरं, धनेपूड, जिरेपूड, अरे बापरे बाप. गोडा मसाला, बुक्का, चटणी, हा. मीठ सगळं आहे त्याच्यात. हिंग पोटबी, हिंग. हा. गोडा मसाला आहे, थोडा मसाला, सांबार मसाला आहे. बरं मसाला. हा, सगळं आहे. ते आता भाजी बनवायचं काम चालू आहे. 2-3 पातेल्यामध्ये भाजी बनवायचं चालू आहे. या अजून जरा time लागतो. आता हे मोठं पातेलं आहे, उचलायला 4-5 जण तरी लागते आणि अशा पद्धतीने हे गरम पण आहे, त्यामुळे असं उचलून घ्यायला साधारणपणे 4-5 जणांची तरी मदत घ्यावी लागते. आणि अखेरकार ही भाजी तयार झालेली आहे आणि याला असं डेकोरेशन काय म्हणतात? एक पातेलं आहे का? एक पातेलं. बरं, अजून अशी किती पातेलं तयार होणार भाजीची? 4 पातेलं. ही भरपूर प्रमाणात या ठिकाणी भाजी तयार केलेली आहे महाप्रसादासाठी. तर मंडळी, या ठिकाणी चिले महाराजांच्या महाप्रसादाचं वाटप चालू झालं आहे आणि हे अन्नछत्रालय आहे आणि या ठिकाणी आता महाप्रसाद वाटप चालू झालं आहे आणि मी सुद्धा आता हा महाप्रसाद कशा पद्धतीनं बनवला आहे त्याची आता चव घेणार आहे. तर मंडळी, मी आता एक ठिकाणी प्लेट घेतोय.
चला तिकडे गेले भात आमटी आणि या ठिकाणी थोडी खीर. दादा थोडीच घाला अगदी. तर मंडळी हा मोठा हॉल टाईप हा अन्नछत्राचा खालचा विभाग आहे आणि हा स्पेशल खास करून पुरुषांच्यासाठी केला आहे. आणि या ठिकाणी आता प्रसाद वाटप चालू झाले. बरीच मंडळी आता प्रसादाचा लाभ घेताना दिसत आहे. आता हा मी महाप्रसाद घेतला आहे. आता तुम्हाला खाऊन दाखवतो. सद्गुरू चिले महाराज की जय. या ठिकाणी आता प्रसाद वाटप चालू झाले आणि मी सुद्धा आता कशा पद्धतीने हा प्रसाद झाला आहे प्रत्यक्ष चाकून पाहणार आहे. त्या प्रसादाचं ते खाऊन बघणार आहे. आता या ठिकाणी भाजी आहे, भात आहे आणि खीर आहे. तर मंडळी खीर कशा पद्धतीने झाली भात आणि आमटीची टेस्ट एकदम भारी वाटली इथं खाल्यानंतर. मस्तच. मला काही लोक कशी हा प्रसाद घेतात ते तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो. आता सध्या गर्दी कमी आहे, सुरुवात झाली नुसती हा प्रसादाला. असे टेबल मांडलेले आहे आणि टेबलावरती हा प्रसाद घ्यायचा चालू आहे. भात आणि आमटीची टेस्ट एकदम भारी वाटली मला. आता भाजी बघूया भाजी कशा पद्धतीनं झाली आहे. भाजीची टेस्ट सुद्धा एकदम मस्त आहे. नो प्रॉब्लेम, काय अडचण नाही. छान. तर या ठिकाणी घरी नेण्यासाठी सुद्धा महाप्रसादाचं वाटप केलं जातं आहे आणि त्यासाठी या ठिकाणची खीर जी आहे ती खीर जास्त करून प्राधान्यानं लोकांना आवडते आणि खीर हाच प्रसाद इथं प्रामुख्याने दिला जातो. तर आता मी सुद्धा घरातून डबा आणला आहे आणि आता इथं स्वयंसेवक आहेत त्यांच्याकडून मी आता ही खीर घरी नेणार आहे. आता या ठिकाणी महिलांच्यासाठी वेगळा कक्ष निर्माण केला आहे त्या लोकांनी. इथं आधी महिलांची पंगत पडली आहे. आता या ठिकाणी भात खीर वगैरे जे असं वाटपाचं साहित्य आहे त्याचा काढत घेतलं जात आहे. जे भाविक आहेत त्यांना असं ताटामध्ये सर्व केलं जात आहे.
तर मंडळी या ठिकाणी महाप्रसादासाठी आता झुंबड उडली आहे. आता गर्दी म्हणजे खूपच व्हायला लागली आहे आणि दुपारचं टायमिंग झालं आहे 1च्या आसपास आणि बघू शकताय लोक दोन्ही बाजूला अशी गर्दी करून महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी रांगेतून येत आहेत. आणि हा खालचा हॉल जो आहे तो पूर्णपणे असा भक्तांच्या गर्दीनं भरून गेला आहे आणि सगळीकडे जिकडे तिकडे आपण बघितलं तर असं महाप्रसादाचा लाभ घेताना लोक दिसत आहेत. नमस्कार. सद्गुरू चिले महाराज समाधी मंदिर ट्रस्ट श्री क्षेत्र पैजारवाडी इथं नियोजित कार्यक्रमाप्रमाणे गेले 8 दिवस दत्त जयंती सप्ताह आणि काल दत्त जयंती आणि आज महाप्रसाद चालू आहे. त्या महाप्रसादाच्या निमित्तानं मी आपल्याला सांगू इच्छितो, आमच्या मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून आणि लोकांच्या स्वखर्चातून इथं 12 महिने 12 अमावस्या हा प्रसाद आयोजित केला जातो आणि 2 मोठे महाप्रसाद, एक दत्त जयंती आणि एक महाराजांची पुण्यतिथी. त्यातील आजचा दत्त जयंतीचा महाप्रसाद हा खूप मोठ्या प्रमाणात असतो. आज जवळजवळ 40 ते 50 हजार भाविक महाप्रसाद घेऊ शकतात. इतके लोक येतात महाप्रसादाला? हो, एवढे लोक येतात. बरं. तसेच जे आता तुम्ही माझ्या बॅक साईडला जे पाहताय ते अन्नक्षेत्र इमारत चालू आहे. इथं लोकांच्या महाप्रसाद वितरण आणि लोकांची राहण्याची सोय असा आमचा हा बहुमजली इमारत इथं चालू आहे. आमचा हा प्रोजेक्ट साधारण 7.5 ते 8 कोटीचा आहे. सध्या आमचं जे सेंटरिंग स्वरूपातलं काम आहे ते पूर्णत्वास आलेलं आहे. जे अंतर्गत जे काही गोष्टी आहेत, फरशी, गिलावा, इतर गोष्टी, रंगकाम, ह्या सध्या चालू होणार आहेत आणि त्यासाठी इथं निधीची भरपूर आवश्यकता आहे. आम्ही एक संकल्पना इथं चालू केली होती. एक वीट 150 रुपये, ज्यांना ज्या स्वरूपात कुणाला 10 वीट द्यायचे आहेत, कुणाला 50 वीट द्यायचे आहेत, कुणाला 25 वीट द्यायचे आहेत, त्या माध्यमातूनही इथं निधी घेतला जातो. अशा माध्यमातून आपण निधी देऊ शकता आणि सर्व भक्तांना ही विनंती आहे की आपण सरळ हाताने या बांधकामासाठी मदत करावी, कारण हा फार मोठा संकल्प आहे. एवढीच मी आपल्याला विनंती करू शकतो.